गोलंदाज येत आहेत एक अष्टपैलू खेळाडू, दहिवली गावची आणबान शान ज्यांना म्हटलं जात आहे, सतीश पाटील. खूप दांडगा असा अनुभव आहे क्रिकेटचा. अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी गाजवलाय आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपली छाप सोडली आहे. सतीश पाटोळे द मॅन फ्रॉम दहिवली पहिला षटक घेऊन येत आहेत आणि सलामीचे दोन फलंदाज परिवारेश संघाचे तारणहार भावेश आणि रुपेश ही सलामीची जोडी मैदानात येते. रुपेश व्यापारी हे खूप मोठं शहापूर तालुक्यातील क्रिकेट मधलं योगदान देणारं नाव आणि एक मैदान गाजवलेला हा फलंदाज. आजचे सामने म्हणजे नक्कीच निर्णायक सामने आहेत. एक चांगल्या खेळाडूंची मांदियाळी या मैदानावर आपल्याला दिसते. भावेश आणि रुपेशची सलामीची जोडी परिवार शेरे संघासाठी आणि सलामीचा गोलंदाज येतो दहिवली संघाचा एक आधारस्तंभ गोलंदाज, अष्टपैलू गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट ने येतोय सतीश पाटोळे, सतीश पाटील. पहिला चेंडू या सामन्यातील. हो, बॅकफुट जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून बघायला मिळतं. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा होतोय. खातं उघडलं जात आहे परिवार शेरे संघाचं. एका धावेची भर श्री गणेशा प्रारंभ होतोय या धावफलकाला. 8 षटकांचा हा सामना असेल. लीगचे सामने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सतीश पाटील यांचं. रुपेश व्यापारी आता मात्र स्ट्राईकचा बार सांभाळतायत. खऱ्या अर्थानं स्टान्स घेतला जातोय, स्टान्सवर आणि गार्ड घेतला जातोय पंचांच्या मार्फत. पहिला सामना टेंबरे संघानं जिंकला. दुसरा सामना या ठिकाणी भेटीला येतोय दहिवली वर्सेस शेरे. नेक्स्ट बॉल फेस करतील रुपेश व्यापारी. ओ, या ठिकाणी मालच्या पंचांकडे अपील केली गेली. पंचांकडे अपील केली गेली. जोरदार अपील होती. अपील मध्ये कॉन्फिडन्स दिसला, परंतु एक धाव या ठिकाणी आपल्याला दिसतेय. रुपेश व्यापारी पूर्णपणे बॉडी शफल येऊन करण्याचा प्रयत्न, परंतु वाऱ्याच्या वेगानं बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी शिरते त्याप्रमाणे या ठिकाणी सतीश यांची गोलंदाजी बहारदार, धारदार, वेगवान बघायला मिळते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव दिसतोय दहिवली संघाचा गोलंदाजीमध्ये. ओ, या ठिकाणी मात्र थोडी गतीमध्ये दिशा भरकटली जाते. डायरेक्ट हिट अटेम्प्ट होतोय यष्टीरक्षकाकडनं. पंच निर्देशित करतात या इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने भर पडते. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावफलकावर अर्जित केल्या जात 4 धावा. नक्कीच गोलंदाजी करताना लाईन आणि लेंथ सांभाळणं गरजेचं. कुठेतरी या चेंडूवर दिशा भरकटली. वाईडच्या रूपानं आणि एक्स्ट्राच्या रूपानं एक धाव अर्जित केली गेली. पुन्हा एकदा रुपेश व्यापारी टू सतीश पाटील. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला रुपेश यांच्या मार्फत, परंतु सतीशनं फॉलो केलं फलंदाजाला आणि चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळून काढला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दहिवली संघाचं वैशिष्ट्य चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. बंटी पाटील, सतीश पाटील, विशाल एकाहून एक दर्जेदार खेळाडू या संघामध्ये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आणि चेंडू आदळला यष्ट्यांवर. त्रिफळाचित रुपेश व्यापारी बॅक टू द पेव्हलियन. करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सतीश पाटील यांचा. पूर्णपणे यष्ट्यांवर चेंडू आदळला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला. यू मिस आय हिट. पहिला धक्का बसतोय परिवॉरियर्स संघाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झाला एक अष्टपैलू अनुभवी फलंदाज विकासचं वैशिष्ट्य अनेक मैदानं गाजवलेला फलंदाज आहे आणि खूप दांडगा अनुभव आहे शेरे संघाच्या पाठीशी. नक्कीच ही स्पर्धा या संघानं गाजवलेली आहे.
प्रत्येक वर्षी हा संघ एक दादा संघ म्हणून या स्पर्धेमध्ये गणला जातोय. सुपर 8 मध्ये धडक मारणारा संघ आजचा पहिला सामना आहे. या सामन्यामध्ये विकास येतोय रुपेशची जागा भरून काढण्यासाठी. रुपेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. विकास सतीशला यश मिळालं. चांगली गोलंदाजी करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना चांगली कामगिरी करतोय दहिवली संघासाठी. चांगली रनअप बघायला मिळते. चांगली बॉलिंग ऍक्शन. फुलटॉस चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. या सुरेख असं क्षेत्ररक्षण पंचांकडे अपील केली गेली. चांगले यष्टीरक्षण सुद्धा बघायला मिळतं. यष्टीरक्षकाच्या माध्यमातील बंटी पाटील यांच्या मार्फत नक्कीच पोलीस दलात कार्यरत असलेले क्रिकेटची एक खूप आवड असलेले हे खेळाडू दहिवली संघाचे. कॉन्फिडन्स खूप दिसतोय. तेजी दिसते. उर्मी दिसतीये. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. सांघिक खेळाच्या जोरावर आपण प्रत्येक खेळ खेळत असतो. पण क्रिकेटमध्ये सांघिक स्पिरिट जपणं खूप गरजेचं आहे. युनिटी इज द स्ट्रेंथ. एकीचं बळ सर्वात श्रेष्ठ असतं आणि असं उदाहरण आपल्याला मैदानात बघायला मिळतं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल फलंदाज भावेश टू सतीश. बॅटची लिडिंग एज लागते. यष्टीरक्षक चूक करतोय. चुकीला माफी नाही. चेंडूवर 2 धावा घेण्यात यश मिळत आहे. धावसंख्या 2 न पुढे जाते. पोहोचते 7 धावांवर. नक्कीच एक एक चूक खूप निर्णायक ठरत असते मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस. एक धाव शॉर्ट. नक्कीच एक धाव शॉर्टच्या रूपानं एक धाव कमी करण्यात येईल धावफलकामध्ये. धावसंख्या 6. किच रनिंग बिटवीन द विकेट मध्ये धावा काढताना लक्ष असणं गरजेचं. अवधान असणं गरजेचं. अटेन्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. धावसंख्या 6. पहिलं षटक संपतंय. खूप जबरदस्त निर्णायक षटक टाकलं ते सतीश पाटील यांनी. अतिशय जबरदस्त स्टार्ट आपल्या संघाला दिली. आपला अनुभव पणाला लावला आणि पहिल्या षटकामध्ये एक बहुमोल विकेट सुद्धा त्यांनी मिळवली. रुपेश व्यापारी स्वतः कर्णधार शेरे संघाचं यांना माघारी धाडण्यात यश मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संकेत पाटील. द मॅन फ्रॉम दहिवली. संकेत पाटील एक नव्या दमाचा नव्या जोशाचा यंगस्टर असा उगवता सितारा दहिवली संघासाठी राईट आर्म राऊंड द विकेटने येतोय. सामना करेल फलंदाज विकास डोंगरे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक सामन्यांचा अनुभव त्याच्या पाठीशी. आपल्या संघासाठी चांगली स्टार्ट करून द्यावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धावगती वाढवावी लागेल. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज संकेत टू विकास. चेंडू पडल्यानंतर शपल पूर्णपणे बॉडी टर्न करून लेग साइड ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेग मध्ये एक धाव अर्जित केली गेली शेरी संघासाठी. धावसंख्या 7. धावसंख्या 7. भावेश आणि विकासची ही जोडी पार्टनरशिपची गरज आहे ती शेरे संघाला. 8 षटकांचा सामना. चांगली धावगती वाढवण्यासाठी प्रयत्नशील दोन्ही फलंदाज. चांगली गोलंदाजी करतायत दहिवली संघ. प्रत्येक संघ आपल्या गावासाठी खेळतोय. आपली आन बान शान दाखवतोय. किस किस से कहूं मैं थक गया हूं मैं, किस किस का हौसला हूं मैं. आमच्या गावाचा हौसला होता आम्ही. याची पावती प्रत्येक संघ दाखवतोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आहे. बॅटनं खेळलेला मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे दहिवली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. याच दरम्यान उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा बघायला मिळाली. धावसंख्या 2 न पुढे जाते. पोहोचते 9 धावांवर. आडव्या बॅटनं लॉफ्ट केला चेंडू. मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडूचा ताबा घेण्यात यश सुद्धा मिळालं क्षेत्ररक्षकाला. अचूक फेकी बघायला मिळाली. संकेतच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट रनिंग आपल्याला बघायला मिळते. चांगली बॉलिंग ऍक्शन. मी म्हटलं की संकेतच्या गोलंदाजीचं आपल्याला कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावर गुडलेंथवर पडलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. स्विंग अँड मिस. वेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न झाला भावेशच्या मार्फत परंतु यश मिळालं नाही. उसळी घेतली नाही चेंडूनं. कारण सकाळचं सत्र आहे. ड्यू फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतो. खेळपट्टीचा अंदाज घेणं गरजेचं. त्यावेळेस पुन्हा एकदा संकेत आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. बॅटची लिडिंग एज लागतीये.
सेली मिड ऑफच्या दिशेनं चेंडू जातोय. सतीश पाटील कलेक्ट करतायत चेंडूला. धावसंख्या 1 न पुढे गेली. रोटेट करून स्ट्राईकचा बार सांभाळतोय. आता मात्र पुन्हा एकदा विकास डोंगरे. धावफलकावर धावसंख्या आहे 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल विकास टू संकेत. आडव्या बॅटनं पुल सक्सेसफुल, परंतु एक्स्ट्रा मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. वायडिश मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एका धावेनं धावफलक पुढे जात आहे. 11 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव खूप महत्वाची. पार्टनरशिप खूप महत्वाची. भागीदारीच्या जोरावर आपण धावसंख्या उभारत असतो. विकेट्स इन हँड बघायला मिळते शेरे संघाकडनं. थोडं रनअप मध्ये मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळाली. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 11 धावा आणि चांगली पार्टनरशिप दोन उभय फलंदाजांच्या दरम्यान बघायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. एकेरी दुहेरीवर भर देताना हे दोन फलंदाज दिसत आहेत. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. स्विंग अँड मिस. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये बघायला मिळतंय दहिवली संघाकडनं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. आफ्टर सेकंड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 11 रन्स लॉस ऑन 1 इम्पॉर्टंट विकेट. दोन षटकांचं विश्लेषण बघितलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा. या षटकामध्ये 5 धावा. क्या बात आहे. कुठेतरी कानमंत्र द्यावा लागेल तो शेरे संघाच्या खेळाडूंना की रुपेश व्यापारी सुद्धा कानमंत्र देत आहेत की 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावर आहेत. पॉवर प्लेची षटकं, हाणामारीची षटकं म्हणून ज्यांना ओळखली जातात, परंतु चांगली गोलंदाजी पूर्णपणे अंकुश आहे धावांवर. बदल आलित्य दाखवतात आपल्या गोलंदाजीमध्ये दहिवली संघाचे हे गोलंदाज. नक्कीच चिंचवली या ठिकाणी ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर त्यांची प्रॅक्टिस चालू असते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव माणसाला परिपूर्ण करतं. कारण प्रयत्न खूप गरजेचे असतात क्रिकेटमध्ये. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न एफर्ट्स टाकले जातात मैदानावर. बॉलिंगमध्ये 2 षटकांचा खेळ आपण बघितला. 2 षटकामध्ये अवघ्या 11 धावा. धावगतीवर अंकुश लगावलाय. कारण शेरे संघाचा जर आपण विचार केला तर मागील स्पर्धा आपण बघितला तर सुपर 8 मध्ये बक्षीस पात्र ठरलेला हा संघ आहे. आणि संघाला टिचून मारा करताना दिसत आहेत दहिवली संघाचे नौके खेळाडू आहेत. नव्या दमाचे, नव्या जोशाचे. हिस्ट्री जर बघितली या खेळाडूंची तर बंटी पाटील आणि सतीश पाटील हे खूप अनुभवी खेळाडू आहेत. दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी. यंगस्टरला सोबत घेऊन हा संघ बनतोय. कर्णधाराचं कौतुक करावं लागेल बंटी पाटील यांचं. नेक्स्ट बॉल. गोलंदाज नवीन गोलंदाज येतोय किशोर पाटील. पहिला चेंडू पंच दंडित करतात निरंजन सावंत. यस इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव अर्जित केली ते धावफलकावर. कीच लाईन आणि लेंथ सांभाळावी लागेल गोलंदाजाला किशोर पाटील यांना. पहिला चेंडू वाईडच्या रूपानं एक्स्ट्राच्या रूपानं 1 धाव शेरी संघासाठी मिळतीये. धावसंख्या 12. नेक्स्ट बॉल. विकास डोंगरे स्ट्राईकचा बार सांभाळतायत. या चेंडूवर खूपच दिशा भरकडली आणि पुन्हा एकदा पंच निर्देशित करतात वाईड चेंडू. किशोर पाटीलला काही सूर सापडत नाही आतापर्यंत. 2 बॅक टू बॅक वाईड चेंडू आपल्याला बघायला मिळतात. एक्स्ट्राज म्हणजे डोकेदुखी असते धावफलकासाठी. 2 वाईड चेंडू बॅक टू बॅक बघायला मिळाले. धावसंख्या 13. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. उत्कृष्ट रनअप आहे. राईट अप राऊंड विकेट न गोलंदाजी करतोय गोलंदाज किशोर. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आहे. ताकद ना ताकद. क्लास चेंडू सीमारेषे पार. विकासच्या बॅट मध्ये येतोय एक शंखनाद करणारा षटकार. पोहोचते 19 धावांवर. आम्हाला ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी जोडलेले आहेत. बड्डे बॉय या स्पर्धेचे आयोजक आदरणीय जितू पाटोळे साहेब, धन्यवाद. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल विकास.
डिफेन्सिव्ह फटका पॉइंटच्या दिशेनं कट केला. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एका धावेची भर पडते धावफलकामध्ये. धावसंख्या 20. एक ताकदवर फटका बघायला मिळाला या अगोदरच्या चेंडूवर विकास डोंगरे यांच्या बॅटमधनं. आडव्या बॅटमधनं रडारमध्ये चेंडू घेतला. मिडविकेट झोनमध्ये कॉर्नर रिजनमध्ये आपल्याला फटका. चेंडू सीमारेषे पार धाडण्यात यश मिळालं विकास डोंगरे यांना. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल फलंदाज भावेश. ओ माय गुडनेस, घुटनात एक तमाशा देख. उत्कृष्ट कमिटमेंट क्षेत्ररक्षकाच्या द्वारे. भावेश बॅक टू द पॅव्हलियन. महेश आणि त्यांची टीम या ठिकाणी दर्शवते आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपण सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. प्रथमेश सर, त्यांची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामन शुभम सर, मिलन सर. चांगलं प्रक्षेपण या सामन्यांचं प्रेक्षकांच्या मार्फत आपण बघतोय. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज किशोर पाटील. धावसंख्या आहे 20. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवर येतोय महेश. हाफ ट्रॅकर उसळी घेतलेला चेंडू. या चेंडूला पनिश केलं जात आहे विकासच्या मार्फत. चेंडू सीमारेषे पार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स ओव्हर द रॉ. 4 रन्स, 4 धावा. या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू फटकावलाय. हलकासा ग्लान्स केलाय विकासनं. एका धावेची भर पडते धावफलकामध्ये. नक्कीच हे षटक संपतंय. आफ्टर थर्ड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली धावगती या षटकामध्ये बघायला मिळाली परी वॉरियर्स शेरेच्या माध्यमातून. परी वॉरियर्स शेरे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. काल ज्यांच्या आवाजातून आपण समालोचन ऐकलं, मनीष जोशी सर आणि धीरज जुगरे सर यांच्या माध्यमातून परी वॉरियर्स शेरे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये परी वॉरियर्स शेरे संघाच्या धावसंख्या झालेली आहे 25 धावा. 2 बहुमोल विकेट्स गमावल्यात. चांगली गोलंदाजी दहिवली संघाच्या माध्यमातून बघायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये काहीशी धावगती वाढतीये. विकास डोंगरे चार्ज झालेले आहेत आणि आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवतायत मैदानात. त्यांना साथ देतात महेश, अनुभवी फलंदाज आहेत. या दोघांच्या खांद्यावर जबाबदारी असेल दोन्ही या संघाची. व्हिजन, गोल, एफर्ट्स आणि अचिव्हमेंट, दृष्टी, ध्येय आणि प्रयत्न, त्यातूनच तुम्हाला यश मिळतं. चौथा षटक घेऊन येतो गोलंदाज हर्षल, दहिवली संघाचा एक यंगस्टर गोलंदाज. मूर्ती लहान पण कीर्ती महान. कारण टॉप 11 मध्ये नाव येणं खूप मोठी गोष्ट असते. गावाचं नेतृत्व करतोय आपण आणि
नवख्या गोलंदाजांना संधी देणं खूप गरजेचं. कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. बंटी पाटील आणि सतीश पाटील आपल्या नव्या दमाच्या खेळाडूंना प्रबलन देतात, प्रोत्साहन देत आहेत. चौथा षटक, पहिला चेंडू, हर्षल गोलंदाज येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू हाताळून काढेल. ओ, या ठिकाणी ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, नक्कीच वायडिश यॉर्कर बघायला मिळाला. सुरेख गोलंदाजी, चांगली सुरुवात करतो या षटकाची हर्षलच्या माध्यमातून. कारण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर तुमच्याकडे असेल, सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचं. कारण तुमचा नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह खेळणं गरजेचं. आम्ही आलोय आमचा खेळ दाखवण्यासाठी. पंचांशी वाद घालायचा नाहीये, कृपया आपण सहकार्य करायचंय. चांगली गोलंदाजी करतोय हर्षल. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, या ठिकाणी मात्र चांगला फटका कव्हर स्वीपर रिजन मध्ये बघायला मिळतो. फलंदाज थोडासा स्लिप झाला. विकास डोंगरे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये एकच धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 26 धावा. चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि आतापर्यंत चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी दहिवली संघ दाखवतोय. विकास डोंगरे किल्ला लढवतायत, त्यांना साथ देत आहेत महेश. नेक्स्ट बॉल फेस करतील महेश पहिल्यांदाच या इनिंग मध्ये. चांगला फटका, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणि झेल टिपण्याचा होता प्रयत्न, फसला. षटका. हॅलो हॅलो नक्कीच चांगलं षटक बघायला मिळते, परंतु एक षटकार बघायला मिळाला महेशच्या बॅट मधनं. हा वाईट चेंडू असेल. एक्स्ट्राची भर पडते. धावसंख्या 33. चौथं षटक मार्गस्थ आहे. महेश आणि विकास संघाच्या धावगतीला आकार देत आहेत. नेक्स्ट बॉल हर्षल या गोलंदाजाचा. ओ, बॅटची लिडिंग एज आणि महेश माघारी परततोय. उत्कृष्ट कमबॅक करतोय गोलंदाज हर्षल. महेश बॅक टू द डगआउट. विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो आणि कृतीमुळे सवय लागते. सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य मिळतं. साध्य मिळालं या गोलंदाजाला हर्षलला. महेशला माघारी धाडण्यात यश मिळालंय. नेक्स्ट बॉल फेस करेल नवीन फलंदाज मयुरेश तारमाळे. फुल टॉस चेंडू. पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट केला. चांगला फटका लेग साईडच्या दिशेनं बघायला मिळाला. एका धावेची भर पडली. धावसंख्या धावफलकावर 1 न अर्जित होते. धावफलकावर 34 धावा. हर्षल चांगली गोलंदाजी करतोय. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं. एक विकेट मिळाली या गोलंदाजाला. विकास डोंगरे प्रयत्नशील आहेत आपल्या संघाच्या मदतीसाठी. धावगती वाढवण्याचा मानस घेऊन उतरतायत, किल्ला लढवतायत. यावेळेस वाईडिश यॉर्कर चेंडू, सुरेख गोलंदाजी. कव्हर स्वीपर रिजनच्या दिशेनं 1 धाव अर्जित केली गेली. अतिशय जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. वैविध्य, नाविन्य बघायला मिळतं दहिवली संघाकडनं. पूर्णपणे होमवर्क करून आलेला हा संघ. 4 षटकांचा खेळ संपतोय.
ड्रिंक्स ब्रेक असेल, मिनी ड्रिंक नंतर धाव डीजे महेशची टीम, रमेश शिंदे सर, सोमनाथ खाडे सर, जगदीश तारमळे सर, या मैदानासाठी ज्यांनी सौजन्य दिलं, रामजी दोरे साहेब आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय. काय स्पर्धा म्हटली की नियोजन खूप महत्वाचं असतं. अनेक संघाचे संघमालक रमेश डोंगरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आभार. जबरदस्त बॅटिंगचा क्लास दाखवतायत विकास डोंगरे आपल्या संघासाठी. आता मात्र डिफेन्सिव्ह फटका पुश केलं ऑफसाईडच्या दिशेनं, एका धावेची भर पडते. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं. षटकार आल्यानंतर सिंगल व भर देण्यात आली. हेच एका अनुभवी खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. जबाबदारी म्हणजे काय तर जबाबदारी मैदानात उतरताना आपला संघ अडचणीत असताना संघाला पहिलं तिरा पलीकडे नेण्याचं कार्य या ठिकाणी विकास डोंगरेंच्या माध्यमातून बघायला मिळतं. धावसंख्या 1 न पुढे गेली, पोहोचली 42 धावा. मयुरेश एक स्फोटक फलंदाज आहे, एक क्लासिकल फलंदाज आहे. खूप मोठा रनअप या गोलंदाजाचा दिसतोय. संकेत पाटील राईट आर्म राऊंड द विकेटनं आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू उसळी घेतली नाहीये, खाली राहिला आणि स्विंग अँड मिस. चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळतं बंटी पाटील यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 42 धावा. 8 षटकांचा सामना आहे आणि चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा दिसतोय. 70 ते 80 धावांच्या पलीकडे नेण्याचा मानस असेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं पंचांकडे अपील केली गेली आणि लीडिंग एज लागते. कॉट बिहाइंड विकेट. चांगलं यष्टीरक्षण. मयुरेश बॅक टू द पॅव्हलियन. विकेटचं पतन होतंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय दीपेश. विकास नॉन स्ट्राईक एंडवर अजूनही किल्ला लढवतोय. 5वं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव आणि आता मात्र विकेट. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज संकेत. दहिवली संघासाठी धावसंख्या धावफलकावर आहे 42. नेक्स्ट बॉल फेस करेल नवीन फलंदाज दीपेश टू संकेत. डिफेन्सिव्ह फटका. लिडिंग एज लागते. इनसाइड एज शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय. नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. धावसंख्या 1 न पुढे गेली. 43 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत. धावगतीला आकार देण्याचं कार्य करावं लागेल. दीपेशला सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल ती विकास डोंगरे यांना. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. विकेट स्वतःची राखून फलंदाजी करतोय विकास.
कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. टिचून मारा करण्याचा प्रयत्न दहिवली संघाचा. शॉर्ट लेग पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण. डिफेन्सिव्ह फटका. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. प्लेसमेंट चांगला आहे. पुश केलं ऑफसाईडच्या दिशेनं आणि एक धाव अर्जित केली. षटक संपतंय. 5 षटकानंतर शेरे संघाची धावसंख्या होती आहे 44 धावा. धावा धावफलकावर अर्जित केला गेला. चांगली धावगती राखण्यात यश आलं. पहिल्या षटकांमध्ये विकेटचं पतन झालं. रुपेश शेरे माघारी गेल्यानंतर विकासनं संपूर्ण सूत्रे हातात घेतली आणि आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीत नेण्याचं कार्य केलं. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल आणि हे पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी मैदानात दाखल झालाय ज्यानं पहिले षटक उत्कृष्टरित्या हाताळलं. अवघ्या 6 धावा देऊन 1 विकेट मिळवली होती. तो गोलंदाज सतीश पाटील पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आलाय. पॉवर प्लेचंही षटक असेल. फील्ड रिस्ट्रिक्शन आपण बघितलं तर मिड विकेट झोन मध्ये खेळाडू आहे, मिड ऑन मध्ये खेळाडू आहे आणि आउटसाइडच्या दिशेने खेळाडू आहे. सर्कल मध्ये सजलेलं हे क्षेत्ररक्षण. शॉर्ट लेग, मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, पॉइंट. स्लीप मध्ये खेळाडू आहे. चांगले यष्टिरक्षण म्हणून जो ओळखला जातोय तो बंटी पाटील यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहेत. 6वं षटक घेऊन येते गोलंदाज सतीश पाटील. पॉवर प्लेचंही षटक असेल आणि स्ट्राईकचा बार सांभाळतोय गोलंदाज विकास डोंगरे, फलंदाज विकास डोंगरे. बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट. मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागतोय. विकास डोंगरे जातोय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट. नांदेळे सुद्धा आहे. विकासजी वेखंडे साहेब, सुनीलजी वाळिंबे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार, स्वागत असेल. नवीन फलंदाज येतोय महेंद्र. नेक्स्ट बॉल सतीश पाटील. पुन्हा एकदा महेंद्रसाठी यॉर्कर चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड. त्रिफळाची महेंद्र बॅक टू द डगआउट. विश्वास बसत नाही. हाच तो संघ आहे का दहिवलीचा? मागच्या सामन्यांमध्ये, मागच्या पर्वांमध्ये काहीशी संघर्षमय त्यांनी कामगिरी केली होती, परंतु आज मात्र संपूर्ण इतिहासात डोकावताना होमवर्क करून आलेले दिसत आहेत. अतिशय जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बघायला मिळते. चांगली कॅप्टन्सी बघायला मिळते बंटी पाटील यांच्या मार्फत आणि सतीश पाटील यांची भेदक वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. खिंडार पाडलाय या फलंदाजीला. शेरे संघाच्या धाव संख्या झालेली आहे 44 धावा. नक्की जितू पाटोळे सर सांगतात की प्रॅक्टिस खूप गरजेची असते, प्रयत्न खूप गरजेचे असतात. तुमची प्रॅक्टिस तुम्हाला मैदानावर दाखवावी लागते आणि ती प्रॅक्टिस एक्झिक्यूट करावी लागते. याचं ज्वलंत जातिवंत उदाहरण आपल्याला बघायला मिळतं सतीश पाटील यांच्या मार्फत. विकेटचं पतन होतंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय मयूर, द मॅन फ्रॉम शेरे. नक्कीच षटकार चौकार सुद्धा बघायला मिळाले, परंतु कव्हर करताना दिसले गोलंदाज. त्यांचं षटक चांगलं हाताळताना दिसले नौका संघ. कारण नेव्हर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन असं म्हटलं जातं. ओ क्या बात आहे. वाऱ्याच्या वेगानं वेगवान चेंडू, वेगावर स्वार झालेला गोलंदाज सतीश पाटील पूर्णपणे अंकुश लगावलाय धाव गतीवर. क्या बात आहे. कौतुक करावं तेवढं थोडंच. एक क्लासिकल गोलंदाजी बघायला मिळते.
तरुणाईला लाजवेल, प्रत्येकाला लाजवेल अशी गोलंदाजी. आता मात्र शेरे संघाला करामत करावी लागेल, धावगती वाढवावी लागेल, मोठी धावसंख्या उभारण्यासाठी फलंदाजांना शर्त करावी लागेल. फलंदाज ओ माय गुडनेस, व्हॉट अ बॉलिंग. कौतुक करावं तेवढं थोडंच. चेहऱ्यावर स्माइल आहे. 4 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. टाळ्या तर व्हाव्याच लागतील या गोलंदाजीसाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी. दहिवलीकर सुद्धा या प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवतायत. कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं. फलंदाजांना सूर सापडत नाहीये, चांगली फलंदाजी करावी लागेल. परी वॉरियर्स शेरे संघाचा फलंदाज. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. या षटकातील विश्लेषण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. सतीश पाटील इज ऑन फायर. ओ माय गुडनेस, मेडन षटक झालं असतं परंतु पंच दंडित करतायत. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू येतोय, एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 1 न वाढली, पोहोचली 45 धावा. सतीश पाटील चांगली गोलंदाजी. मयूर फलंदाजी करतोय, लेफ्ट हँड बॅट्समन मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेट न सतीश पाटील. पुन्हा एकदा बॅट मध्ये उंच गगनाला भिडलेला चेंडू. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक झेल होईल का? झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. कॅचेस विन द मॅचेस. अतिशय जबरदस्त, कारण झेल घेताना ताळमेळ साधणं गरजेचं असतं, अंदाज घेणं गरजेचं असतं, चेंडू खाली येणं गरजेचं. आणि ज्यावेळेस तुम्ही झेल टिपत असता त्यावेळेस पोझिशन येणं मला गरजेचं असतं. झेल सुटलाय. धावसंख्या 2 न पुढे गेली. आफ्टर 6 ओव्हर, स्कोर ऑन बोर्ड 47 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा सतीश पाटील यांनी खर्च केल्या. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. आपल्या संघाला कमबॅक करण्यासाठी मदत केली. त्यानं 2 षटकं हाताळली सतीश पाटील यांनी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, एकूण 9 धावा आणि 3 विकेट्स. क्या बात आहे, अतिशय जबरदस्त गोलंदाजी. परंतु उर्वरित जे 2 षटकं शिल्लक आहेत, या 2 षटकामध्ये दीपेश आणि मयूरला कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आहे, चांगली धावगती वाढवावी लागेल. धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक घेऊन येतोय गोलंदाज हर्षल, द मॅन फ्रॉम द हिवली. फील्ड रिस्ट्रिक्शन बघितलं. कव्हर स्वीपर मध्ये, मिड ऑफ मध्ये, मिड ऑन मध्ये, मिड विकेट मध्ये, लॉंग लेग झोन मध्ये खेळाडू आहे. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट लेग आणि एक स्लीप मध्ये खेळाडू दिसतो. चांगलं क्षेत्ररक्षण, कॅप्टन्सी सुद्धा कर्णधाराला बंटी पाटील यांच्या मार्फत बघायला मिळते. हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतोय. 7वं षटक, पहिला चेंडू. ओ, उसळी घेत नाहीये, फॉलो केलं फलंदाजाला. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. चेंज ऑफ पेस, लाईन आणि लेन सांभाळतोय गोलंदाज. यंगस्टर गोलंदाज आहे. वय वर्ष बघितलं तर अवघं 17 ते 18 वर्षाचा गोलंदाज दिसतोय, परंतु कामगिरी सुरेख. जखडून ठेवलंय फलंदाजांना या गोलंदाजीनं. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, लाजवाब. कौतुक करावं तेवढं थोडंच. क्या बात आहे. प्रेशर वाढतंय, प्रेशर प्रेशर प्रेशर. जिंदगी के रफ्तार में ख्वाहिश वही जहां थम जाए. प्रयत्न चालू आहे, संघर्ष. कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय. ना खेलना जरूरी आहे, ना जीतना जरूरी आहे. जिंदगी ये आरोही से खेलना जरूरी आहे. प्रयत्न सुरू आहेत हर्षलचे दीपेश साठी. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग, सुरेख फटका. चेंडू सीमारेषे पार. पंचांचा इशारा, षटकार.
एक खणखणीत षटकार, 6 धावांनी धावसंख्या वाढली, पोहोचली 53 धावांवर. 53 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धावगतीला आकार प्राप्त होतोय, रन रेट वाढतोय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू उसळी घेत नाही. क्या बात आहे, कमबॅक करतोय गोलंदाज, नौखा गोलंदाज हर्षल. सुरेख गोलंदाजी. हर्षल चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. कमबॅक केलं षटकार आल्यानंतर. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा दीपेश. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू उसळी घेत नाहीये. अचूक खेळपट्टीचा अंदाज घेऊन अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आहे गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. क्या बात आहे. नक्कीच सरळ बॅटने जर फटके खेळलो तर षटकार आला, पण आडव्या बॅटनं फटके खेळायला जातात तर मात्र मिस होत आहेत. हर्षल चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्टाईल ना फटका खेळला कीच डीप पॉइंट मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. सातवं षटक मार्गस्थ आहे हर्षल. सॉरी 8वं षटक आता मार्गस्थ आहे. 7 षटकानंतर धावसंख्या 55. गौरव येतो गोलंदाजीसाठी. 8वं षटक संघासाठी, दहिवली संघासाठी जखडून ठेवलंय. फलंदाजीवर अंकुश आहे. 8वं षटक. या 6 चेंडू मध्ये चांगली धावगती वाढवावी लागेल. दीपेश अजूनही मैदानावर तग धरून आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. षटकार येणं गरजेचं असेल शेरे संघासाठी. आता मात्र गतीमध्ये भरकटताना दिसतंय गोलंदाज. पंच दंडित करतात हेमंत आवडे सर. याट इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राज. 56 धावा धावफलकावर. किस मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करणं गरजेचं. दीपेश आडव्या बॅटनं चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. दीपेशच्या बॅट मध्ये येतोय एक खणखणीत षटकार. विश्लेषण आपण बघितलं की शॉर्ट आर्म बॉल टाकले जातात. ऑफस्टमच्या बाहेर जे चेंडू असतात त्या चेंडूंना खेळणं खूप कठीण जातं. परंतु दीपेश एक अनुभवी फलंदाज आहे. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटिंग मधून आपण बघितलंय. या 6 धावांनी धावसंख्या वाढली, पोहोचली 62 धावा. 62 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज गौरव. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन, लाईन मध्ये परिवर्तन करताना दिसला गोलंदाज. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा निर्धाव प्रयत्न. 62 धावा. दीपेश एक ताकदवर फलंदाज आहे. मनगडातील जोर दाखवतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. हो यावेळेस खोदून काढला चेंडू. नक्कीच वाईडिश मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झाला. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट दीपेश आणि मयूरच्या माध्यमातून, विराजच्या माध्यमातून.
4 चेंडूंचा खेळ पूर्ण आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये किती धावा येतील, किती टार्गेट पर्यंत पोहोचेल, तो शेरे संघ हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. धावसंख्या होते 64. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दीपेश. ओ या ठिकाणी मात्र अवे फ्रॉम द बॉडी, वाईडचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 65. 2 चेंडूंचा खेळ बाकी. प्रत्येक चेंडूचा विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडू. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग लेग झोन मध्ये. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झालाय. नक्कीच क्रीज सोडणं महाग ठरलं या ठिकाणी शेरे संघासाठी. विकेट मिळतीये. दीपेश माघारी परततोय. नक्कीच आज विवेक द मॅन फ्रॉम शेरे मैदानात दाखल होतोय. धावसंख्या धावफलकावर 66 धावा आणि शेवटचा चेंडू असलेल्या इनिंग मधला निर्णायक चेंडू आहे. हा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज आहे. फलंदाज विवेक पूर्णपणे स्टंप कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न झाला. अचूक गोलंदाजी, चांगलं फॉलो केलं फलंदाजाला. आणि या इनिंगच्या समाप्तीनंतर शेरे संघाची धावसंख्या होती आहे 66 धावा. 67 धावांचं टार्गेट असेल ते दहिवली संघासमोर. उत्कृष्ट गोलंदाजी केली, उत्कृष्ट क्षेत्र
डावीकडून चेंडू घेऊन सज्ज. अतिशय चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलं, सन्मान दिला. कुठल्याही पद्धतीने धावेचा अवसर नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. पहिल्या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू दीपेशच्या गोलंदाजीवरती आपल्याला बघायला मिळतो. स्ट्राईकवर फलंदाज संकेत आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय कमलाकर. संकेत आणि कमलाकर ही जोडी. षटकातील पुढचा चेंडू, या वेळेला अतिशय चांगला चेंडू बघायला मिळतोय कव्हरच्या दिशेनं. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय पहिला मोठा प्रहार चौकार. फलंदाजी करताना बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चांगल्या चेंडूला सन्मान दिला. हलक्या हाताने खेळून काढले. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आली नव्हती. मात्र नंतरच्या चेंडूवरती ओव्हरपिच बघितल्यानंतर एक चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. लॉकटेड कव्हर ड्राईव्ह. या वेळेला अतिशय चांगला चेंडू. थोडीशी उंची कमी होती, गती कमी होती आणि फलंदाजाला काही काढायच्या आत हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या स्वाधीन झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. अतिशय महत्वाचं हे षटक असतं. ज्या वेळेला समोरचा संघ चेस करत असतो त्यावेळेला फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असतं आणि हे आव्हान मात्र स्वीकारताना हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळाला. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा. त्यानंतरच्या या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटकातील चौथा चेंडू. गोलंदाजी मार्कवरून दीपेश आपल्याला बघायला मिळेल संकेतसाठी. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले. यावेळेस अवसर होता एक धाव पूर्ण करण्याचा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग दोघांच्या दरम्यान बघायला मिळालं आणि एक धावेने धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 5 धावा धावफलकावरती आणि संयमी सुरुवात करत असताना हे दोनही सलामीवीर दहिवली संघासाठी जाणतायत टार्गेट तितकंसं महागडं नाही, तितकंसं मोठं नाही. मात्र रन्स ऑन बोर्डचा जो प्रेशर असतो तो मात्र तुम्हाला इथून सहन करावा लागेल आणि तशा पद्धतीनं मात्र तुम्हाला संयम दाखवावा लागेल. पुन्हा एकदा दीपेश द विकेट. यावेळेला अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. डिफेन्स करायचं होतं मात्र बॅटला चकवा देऊन चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं हे षटक. गोलंदाजी मार्कवरून दीपेश. पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज असेल. 5 धावा धावफलकावरती आणि शांत आणि संयमी सुरुवात दहिवली संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा, आतली कडा घेतल्यानंतर चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. पहिलं षटक जे P1चं होतं ते इथं संपन्न झालं. पहिल्या षटका अखेर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 5 धावा बघायला मिळतात. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 5 धावा धावफलकावरती आहेत. इथून जर विचार केला तर 67 धावांचं आव्हान आहे. अद्यापही 62 धावांची गरज असेल. आमच्या समोर आपण पाहू शकता आजचे बर्थडे बॉय या मंडळाचे उपाध्यक्ष ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होताना आपल्याला बघायला मिळते. आदरणीय जितूजी पाटोळे सर, एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी, शहापूर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामवंत क्रिकेटर, मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना क्रिकेट अतिशय नामवंत खेळाडू आणि आज आपल्याला स्कोररच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतात. धन्यवाद सर, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र धावफलक सजताना आपण पाहतो. या वेळेला चेंडू बघायला मिळतोय. लेगस्टिकला सोडून जाणारा हा चेंडू. पंचांचे दोनही हात समांतर. वाईट स्वरूपाचा हा चेंडू. अवंतरच्या स्वरूपात धाव आली आहे. 6 धावा धावफलकावरती. कर्णधार रुपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय.
हा चेंडू अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. LBW साठी अपील केलं जात आहे, मात्र पंचांनी घोषित केलं हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. अवंतरच्या स्वरूपाची एक धाव घेण्याचा मानस होता, मात्र धाडस केलं नाही. शांत चाललेलं हे क्रिकेट, अतिशय संयमी क्रिकेट बघायला मिळतं दहिवली संघाच्या वतीनं, आणि अशीच अपेक्षा सुद्धा असेल चाहत्यांना. विकेट जर ठेवल्या तर धावा निश्चितच होतील मित्रांनो. सर सलामत तो पगडी 50. विकेट जर राहिल्या तर धावा निश्चितच येतील. रुपेश उंचपुरा गोलंदाज, संघाचा कर्णधार. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू बघायला मिळतोय. लेगस्टिकला सोडून जाणारा हा चेंडू, पंचांचे हात समांतर, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. 2 धावा अवंतरच्या या षटकामध्ये येताना बघायला मिळतात. धावफलकाला पुढे घेऊन जातात. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. फुलटोच चेंडू, पर्वणी होती, मात्र तितकासा फायदा उठवता आला नाहीये. या चेंडूवरती 1 धाव येते. धावफलकावरती 1 धाव अंकित होताना बघायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती. अतिशय सुंदर षटक हाताळतोय संघाचा कर्णधार, हा तारणहार गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो, ज्यांनी मात्र अभिप्राय दिला होता जास्ती धावा आम्ही पूर्वार्धात जमवू आणि उत्तरार्धामध्ये चांगली गोलंदाजी करून दहिवली संघाला मात्र पराभूत करू. तशाच पद्धतीने सुरुवात करताना हा रुपेश आपण पाहतो, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. या वेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीनं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना हा आलाय संघर्षमयी चौकार. फलंदाज कमलाकरच्या बॅटमधनं हा आलेला चौकार धावफलकाची गती वाढवणारा. पुढचा चेंडू, या वेळेस दिशा बदलली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट असेल कमलाकर साठी. हलक्या हाताने खेळून काढलंय. एकच धाव येते. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूवरती वेगानं जात असताना चेंडूला अडवलं आणि एकाच धावेवरती इथून संपन्न केलंय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे गोलंदाज रुपेशचं. संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळतो. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, त्याला मैदानात थारा नाहीये. फुल आणि सक्सेसफुल हा मोठा फटका, षटकार. दुसरं षटक प्रगती पथावर असताना बघायला मिळतं. संकेतच्या बॅटमधनं हा दमदार प्रहार आलाय आणि धावफलकाची गती मात्र वाढवली जाते. 6 धावांनी धावफलक पुढे सरकतं. धन्यवाद. 19 धावा धावफलकावरती. याच दरम्यान व्यासपीठावर आदरणीय भरतजी निचिते साहेब यांचं आगमन झालंय. धन्यवाद. आपलं सहर्ष स्वागत. याच दरम्यान बघायला मिळतो एक चौकार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक षटकार आला. बॅक टू बॅक मोठे प्रहार बघायला मिळाले. गोलंदाज रुपेशवरती हल्ला चढवला होता. 5व्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 6व्या चेंडूवरती एक चौकार आला. अतिशय चांगली फलंदाजी. फलंदाज आपण पाहतो संकेत आणि कमलाकर, ही नामवंत फलंदाजांची जोडी दहिवली संघासाठी फलंदाजी करताना बघायला मिळते. सलामीसाठी आलेत
संयमी खेळ आणि अतिशय सुंदर फलंदाजी दोनही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 23 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. 11.50 ची सरासरी राखत असताना कुठलाही गडी अद्यापपर्यंत बाद नाही. ही एक जमेची बाजू दहिवली संघासाठी 67 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करत असताना एक अतिशय जबाबदार पूर्वक खेळी या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. तिसरं षटक मार्गस्थ होतंय. गोलंदाजी मार्कवरती मयुरेश. हा चेंडू ऑप्स्टिकच्या जास्त बाहेर. पंच निरंजन सरांचा वाईटचा इशारा. एक धाव अवंतरच्या स्वरूपात धावफलकावरती अजून ऍड होईल. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 24 धावा बघायला मिळतात. मयुरेशचा हा पुढचा चेंडू. या वेळेला फटका फसलेला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आपल्या कवेत या चेंडूला घेत असताना फलंदाजाला बाद करतोय. लागतोय धक्का क्रमांक पहिला दहिवली संघाला. या मैदानावरती निर्माण झाली आहे. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती न्यू कॅन्डिडेट किशोर आलाय. हा चेंडू अतिशय जास्त बाहेर जाणारा हा चेंडू ऑप्स्टिकच्या जास्तीचा बाहेर निघालेला हा चेंडू. पंचांचे हात समांतर झाले. निरंजन सरांनी या चेंडूला वाईट घोषित केलं. पुन्हा एकदा एक धाव अवंतरची आली आहे. एक गडी बाद केल्यानंतर थोडंसं चैतन्य निर्माण झालं होतं परी वॉरियर्स शेरे संघाच्या गोटामध्ये. तदनंतर आलेला हा अवंतर चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलाय. एका धावेने धावफलकाची गती थोडीशी वाढवली जाते. 25 धावा 1 बाद 25 दहिवली संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 26 धावा 1 बाद 26. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज मयुरेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. अतिशय चांगला फटका. सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवताना थोडीशी चुकी केली आहे. फंबल झाला आणि दुसऱ्या धावेचं मात्र इथून नुकसान झालं शेरे संघाला. आणि लाभ होत असताना दहिवली संघाला आपण सकाळपासूनच पाहतोय दहिवली संघाचं लक फॅक्टर थोडंच ऑन आहे. क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगली साथ त्यांना गोलंदाजांची लाभली. 66 धावांवरती या बलाढ्य संघाला रोखून ठेवलं. आणि आता धावा चेस करत असताना एक चांगली गोलंदाजी मात्र करताना आपल्याला बघायला मिळतात. पण तितकंच सेन्सिबल क्रिकेट समोरून पाहायला मिळत आहे. अतिशय चांगली फलंदाजी. धावफलकावरती 28 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाज मयूरचं षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल. स्ट्राईक वरती संकेत. बराच वेळापासून सलामीसाठी आलेला हा फलंदाज सेट झालाय. खेळपट्टीचा पूर्ण अंदाज त्याला आलाय. या वेळेला हा चेंडू चांगला बघायला मिळाला. जबरदस्त वेग या चेंडू मध्ये होता. फलंदाजाच्या अगदी शरीराच्या जवळून काढलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. अतिशय चांगलं कमबॅक गोलंदाज आपण पाहतोय मयुरेशला. वैयक्तिक 18 धावांवरती खेळत असताना संकेतला आपण पाहतोय दहिवली संघाचा हा सलामीवीर. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चेंडूला तिथं मात्र अडवलं जात आहे. सीमारेषेवरून चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला अडवलं. एकच धाव. मयुरेश
मयुरेशचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज, जो फलंदाज नवीन आला आहे किशोर, या वेळेला स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू होता, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑफ बाउंड्री वरती चेंडूला कलेक्ट केलाय, एकच धाव. शांत संयमी क्रिकेट मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की मयुरेश अतिशय घातक गोलंदाज आहे, त्याच्या विरुद्ध हल्ला चढवणं धोकादायक ठरू शकतं हे जाणलंय आणि त्यांनी मात्र सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केलंय. तिसरं षटक मार्गस्थ होतं, ते संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण नजर मारली तर बघायला मिळतात 30 धावा. राखत असताना एक चांगली धावसंख्या इथून दहिवली संघाची आपल्याला बघायला मिळाली. निश्चितच चर्चा झाली आमची जितू सरांसोबत. दहिवली संघ जो खेळतो आहे त्या संघाला त्यांच्या प्रॅक्टिसचं फळ मात्र निश्चितच मैदानात बघायला मिळतं. एक चांगल्या स्थितीमध्ये अद्यापपर्यंत जर आपण नजर मारली तर स्कोर कार्ड आपल्याला सांगतं दहिवलीचा संघ एक मजबूत स्थितीमध्ये अद्यापपर्यंत. एक गडी बाद 32 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगली फलंदाजी संख्येची आणि त्याला साथ देत असताना आता किशोरच्या बॅटमधनं या 2 धावा आल्या व गोलंदाज आपण पाहू शकतो वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीच हे 4थं षटक. रुपेश गोलंदाजी मार्क वरून सज्ज पंचांच्या डावीकडून. या वेळेला कटर बघायला मिळाला, थोडासा बाहेर निघणारा चेंडू, टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरचं वळण घेतलं, फलंदाजाच्या बॅटपासून दूर निघून जाणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पुन्हा एकदा रुपेशने जे मगाचं षटक हाताळलं त्या षटकामध्ये मात्र त्याला थोडंसा महागडं षटक बघायला मिळालं. 18 धावांचं ते षटक होतं. तदनंतर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे, सीमारेषेच्या जवळ चेंडूला कलेक्ट केलंय, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. एक चांगलं तंत्र वापरलं, पहिली धाव अतिशय वेगानं पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. सेन्सिबल क्रिकेट दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि इथं मात्र रुपेशला विचार करण्यास भाग पाडले. ज्या वेळेला तुम्ही सिंगल डबल्स घेत असतात या वेळेला फटका फसलेला बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे आणि दुसरा धक्का मिळाला दहिवली संघाला. वनडाऊन वरती आलेला फलंदाज बाद झाला किशोर आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज भूषण आलाय. भूषण आणि संकेतला इथून मात्र डाव सावरावा लागेल. गोलंदाज रुपेशचं कमबॅक बघायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये त्यांना 18 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये आल्यानंतर एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूल केल्या, त्यानंतरच्या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू, तदनंतर पुन्हा 2 धावा आल्या. तदनंतरच्या या चेंडूवरती मात्र त्यानं गडी बाद केलाय. एकंदरीत जर विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडू 4 धावा खर्च केल्या आणि एक धक्का मात्र त्यानं दिलाय. दुसरा धक्का मिळाला दहिवली संघाला. पुन्हा एकदा सज्ज असेल स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला बघायला मिळेल जो सलामीसाठी आलाय. संकेत अद्यापपर्यंत नाबाद फलंदाजी करत असताना शेवटचे 26 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असेल 33 धावांची.
या वेळेला अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. बॅटची अटली काढा घेतल्यानंतर चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक सज्ज होता, मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं बघायला मिळालं. या चुकीचं रूपांतर मात्र 2 धावा. तर निश्चितच अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला सेन्स बघायला मिळाला. सेन्स ऑफ ह्युमर ज्याला म्हटलं जातं. वेळेवरती एखादी गोष्ट योग्य वेळेत करणं ही गोष्ट फार गरजेची असते. आणि योग्य वेळ मिळाला आणि त्या योग्य वेळेमध्ये मात्र दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलकाला गती दिली जाते. 34 धावा धावफलकावरती. या वेळेला 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 38 धावा दहिवली संघाची धावसंख्या 2 बाद. 38 धावा. भूषण आणि संकेत ही जोडी फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळते. 4 षटकं समाप्त झाली आणि धावफलकावरती 38 धावा, 24 चेंडू आणि 29 धावा. दहिवली संघाला गरज असेल 29 धावांची. 24 चेंडूंचा सामना त्यांना करायचा. इम्प्रेस करणारी फलंदाजी संकेतच्या बॅटमधनं बघायला मिळतीये. सलामीसाठी आल्यानंतर सुद्धा संयम त्याचा अद्यापर्यंत कायम बघायला मिळतो. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 38 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळेल. परिवारीय शेरे संघासाठी उजव्या हाताचा गोलंदाज भावेश युवा खेळाडू आहे आणि त्याच्या खांद्यावरती या महत्वाच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. या षटकावरती बरंच निर्भर करेल की सामना किती लवकर की शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. स्ट्राईक वरती फलंदाज बघायला मिळेल. भूषण प्रथमच सामना करेल. या सामन्यामध्ये पहिला चेंडू फेस करताना आपल्याला बघायला मिळेल. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे मित्रांनो. धन्यवाद. 40 मिनिटाची वेळ आहे. कृपया वेळेचं बंधन पाळायचं आहे प्रत्येक संघानं. निश्चितच 8 षटकांसाठी 40 मिनिटांचा अवधी दिला जातो आणि त्या अवधीत तुम्हाला खेळ संपवायचा आहे. फुलटो चेंडू डोळ्यांचं पार न फेडणारा हा स्लॉक स्वीप. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विजयाच्या थोडस जवळ जाताना या वेळेला पुन्हा एकदा तशाच पद्धतीने ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळायचं होतं. इम्प्रोवाइज स्ट्रोक करायचा होता, मात्र अतिशय हुशारीनं फेकलेला हा चेंडू अगदी बॉडी लाईन फॉलो केलं फलंदाजाला आणि शेवटच्या क्षणाला
रिलीज करताना अगदी शरीराच्या जवळ रिलीज केलं. अतिशय चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक करताना गोलंदाज युवा गोलंदाज आहे, मात्र संघासाठी चांगली कामगिरी सातत करत असतो. भावेश परिवारीय संघाचा हा खेळाडू. षटकातील पुढचा चेंडू करण्यासाठी भूषण या वेळेस हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. सेन्सिबल क्रिकेट. चौकार आल्यानंतर एक धावेचा हा फटका येतोय. एकंदरीत 3 चेंडूंचा सामना करत असताना भूषणला आपण पाहतो 5 धावांवरती वैयक्तिक खेळताना आणि स्ट्राईक वरती संकेत आहे. तो सलामीसाठी आल्यापासून मात्र अद्यापपर्यंत अबाधित फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेनं एक एक पाऊल टाकत जाणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. या वेळेला बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये. पंचांचा इशारा. नाबाद. पायावरती आदळल्यानंतर चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. यष्टीरक्षकाने झेल पकडल्यानंतर अपील केलं होतं, मात्र पंचांचं अचूक लक्ष बघायला मिळालं. नाबाद. या वेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. पायावरती आदळल्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू बघायला मिळाला. एक धाव या चेंडूवरती येते. धावफलकावरती थोडीशी हालचाल आपल्याला बघायला मिळेल. 5वं षटक मार्गस्थ आहे. भावेशला आपण पाहतो अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या बॉलिंगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. परिवारीय शेरे संघासाठी हे अतिशय महत्वाचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र दबाव न घेता एक चांगली गोलंदाजी तो मात्र इथून करतोय. फुलटोज. या चेंडूला मैदानात ठेवलं नाही, पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. आक्रमक फलंदाजी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 50 धावा आपल्याला बघायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्लेचा इथून अंमल केला जाईल. पंच हेमंत सरांचा हा इशारा आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अनुभवी गोलंदाज बघायला मिळेल. 17 धावांची आवश्यकता, 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. धावफलकावरती 50 धावा. संयम ठेवत केलेली फलंदाजी नेहमीच तुमच्या फायद्याची असते आणि या 8 ओव्हरच्या षटकांमध्ये तुम्हाला थोडासा संयम असणं फार गरजेचं असतं. हे संयम दाखवणारी फलंदाजी संकेत करतोय. त्याच्या सोबतीला आलेला कमलाकर त्यानं सुद्धा चांगली फलंदाजी केली, 5 धावांचं योगदान दिलं. तदनंतर किशोराला त्यानं सुद्धा एक चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. तदनंतर भूषण आलाय, त्यानं मात्र एक चांगला किल्ला लढवलाय. यावेळेस स्ट्राईक वरती फलंदाज संकेत आपल्याला बघायला मिळेल. 6वं षटक मार्गस्थ होतंय. मयुरेश आलाय पुनश्च एकदा स्वतःच्या खात्यातील दुसरं आणि संघासाठीच हे 6वं षटक घेऊन पहिला चेंडू फेस करेल. फुलटो चेंडू लेग साइडच्या जास्त बाहेर एक धाव अवांतरची बघायला मिळते आणि बाईची एक हा नो चेंडू आणि बाईची एक अशा पद्धतीच्या 2 धावा या चेंडूवरती. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. या फ्री हिट वरती फलंदाज वन बाउन्सचा कॉल सुद्धा दिला गेलाय. फ्री हिटचा हा चेंडू, या चेंडूवरती फलंदाज 3 पद्धतीनं बाद होऊ शकतो. एकतर तो धावबाद होऊ शकतो किंवा तो हँडल द बॉल अशा पद्धतीने जर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला तर तो बाद होऊ शकतो किंवा हिट द बॉल टॉइस म्हणजे एक चेंडू 2 वेळा मारण्याचा जर त्यानं प्रयत्न केला तर तो बाद होऊ शकतो. फ्रीटचा हा चेंडू होता. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. व्हेरी गुड कमबॅक. मयुरेशला आपण पाहतो अतिशय नामवंत हा गोलंदाज. या परिवारीय संघासाठी अतिशय महत्वाचं षटक. या वेळेला अतिशय चांगला चेंडू आहे, मात्र दिशा थोडीशी बाहेरची बघायला मिळाली. पंचांचा इशारा वाईड दंडित केलं जात आहे. अवांतरच्या स्वरूपाची एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती बघायला मिळेल. 53 धावा धावफलकावरती आहे.
मयुरेश टू भूषण, एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. नामवंत फलंदाज, तितकाच ताकदवर गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू ऑनसाइडला खेळायचा होता अक्रॉस द बॅट, मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरी गुड कमबॅक. सामन्यामध्ये मात्र पकड बनवण्यासाठी दोनही बाजूनी झुंज चालू आहे, दोनही बाजूनी संघर्ष चालू आहे. एका बाजूला आपण पाहतो परी वॉरियर्स शेरे संघ, एक दादा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. त्यांच्या समोर फाईट करतोय, समोर बऱ्याच वेळ फाईट चालू होती आणि अगदी प्लम मध्ये पकडलाय मयुरेशनं आणि फलंदाज बाद होतोय. भूषण बॅक टू द पॅव्हेलियन. प्रति 53 धावा. गडी बाद झाल्यानंतर मात्र दहिवलीच्या गोटामध्ये थोडीशी हालचाल बघायला मिळतीये, थोडीशी चलबिचल बघायला मिळतीये. आणि हा गडी बाद झाल्यानंतर मात्र बॉडी लँग्वेज चेंज झालेली बघायला मिळाली परी वॉरियर्स शेरे संघाची. मयुरेश जसा गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय तसा मात्र प्रेशर क्रिएट केला जातोय. मयुरेशच्या माध्यमातून घेतलेली ही एक विकेट, भूषण जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता, किल्ला लढवत होता, त्याला मात्र बाद केलंय. एका बाजूनं संकेत अद्यापर्यंत अबाधित फलंदाजी करतोय, त्याच्या सोबतीला फलंदाज आलाय मनोज. स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल अनुभवी गोलंदाज, तितकाच ताकदवर फलंदाज मनोज सुद्धा आहे. दहिवली संघ म्हटला म्हणजे एक थोडासा नौका संघ आहे. गेल्या 2-3 वर्षात त्यांची कारकीर्द आपण पाहिली तर थोडीशी खराब कामगिरी बघायला मिळाली होती, मात्र या वेळेला त्यांची प्रॅक्टिस, त्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी निश्चितच बघायला मिळतीये. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. फलंदाजीवरती जर नजर मारली, पहिला चेंडू फेस करत असताना मनोजला आपण पाहिलं. पहिला चेंडू अतिशय चक्रव्यूहात टाकणारा हा चेंडू, फलंदाजाला काही कळायच्या आत दांडी गोल झाली. अतिशय चांगलं कमबॅक गोलंदाजी करत असताना परी वॉरियर्स शेरे संघासाठी तारणहार गोलंदाज, कामाला नावाजलं जातं, कामाचं नाव उच्च मानांकित गोलंदाजांमध्ये घेतलं जातं, याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना मयुरेश सलगचे 2 धक्के दिले आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज झालाय. पंचांच्या उजवीकडून जाईल. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आहे, त्याला मात्र सामना करावा लागेल. गौरवसाठी हा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, कॉट बिहाइंड साठी अपील केलं होतं, डिफेन्स करण्याचा प्रयत्न मात्र अगदी हुलकावणी देऊन निघून गेलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. व्हेरी गुड कमबॅक. करावं तेवढं कौतुक या गोलंदाजाचं थोडं. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालं. आदरणीय धनंजयजी घरत साहेबांचं मनपूर्वक स्वागत एसपीएल कमिटीच्या वतीनं. या वेळेला अतिशय चांगला चेंडू, काही कळायच्या आत हा चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली आहे, आपल्या संघाला कमबॅक करून देणारी गोलंदाजी. धावफलक स्थिर आवलेलं बऱ्याच काळापासून 53 धावांवरती. शेवटचे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. हा सामना सुद्धा मगाच्या सामन्याप्रमाणे गरम असेल, हा सामना सुद्धा मगाच्या सामन्याप्रमाणे रोमहर्षक असेल, हा सामना सुद्धा उत्कंठावर्धक असेल, या बाबतीत शंकाच नाहीये. एका बाजूला जर आपण विचार केला तर ताकदवर फलंदाज स्ट्राईक वरती अद्यापर्यंत बघायला मिळेल. जो सलामीसाठी आलाय तो संकेत आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज गौरव, ज्यानं 2 चेंडूंचा सामना केला, अद्यापर्यंत खातं खोलायचं बाकी आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सामना मात्र निश्चितच
एक मोठ्या उत्कंठेला नेऊन पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतोय. दीपेश गोलंदाजी मार्कवरती दीपेश हे अतिशय महत्वाचं षटक परिवारीय शेरे संघासाठी, अतिशय महत्वाचं षटक दहिवली संघासाठी सुद्धा. वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीच हे 7वं षटक घेऊन गोलंदाज तयार. दीपेश गोलंदाजी मार्क करून आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक त्याने P1चं हटाळलं होतं. केवळ 5 धावा खर्च केलेला हा गोलंदाज. या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र दहिवली संघ बॅकफुटला जाऊ शकतो आणि जर या षटकामध्ये जर चांगली फलंदाजी आली तर मात्र दहिवली संघ फ्रंटफुटला येऊ शकतो. यावेळेस चांगला फटका बघायला मिळतोय. फलंदाच्या बॅटमधून निघाल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 11 चेंडू आणि इथून गरज असेल 12 धावांची. धावांचा आणि चेंडूंचा अंतर जर पाहिलं तर जास्त अंतर बघायला मिळत नाही, पण या खेळपट्टीचा जर आपण अंदाज घेतला तर केव्हाही सामना टर्न होऊ शकतो. कारण ताकदीची गोलंदाजी समोरच्या संघामध्ये आहे. परिवारीय संघ म्हटला म्हणजे एक ताकदवर संघ आहे. ज्याला तुम्ही बोट पकडायला दिलं तर तो तुमचा हात पकडल्याशिवाय सोडणार नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरून दीपेश षटकातला दुसरा चेंडू घेऊन फलंदाज संकेत, ज्याला मात्र किल्ला लढवावा लागेल जसा अद्यापर्यंत त्यांनी लढवलाय. शेवटपर्यंत सामना जिंकून द्यावा लागेल. या चेंडूवरती अगदी अंगावरती काटा उभा राहावा असा हा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर भन्नाट वेगानं निघून गेलाय. फलंदाजाला काही कळालं नाही आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. हा निर्धाव चेंडू मात्र एक निर्धाव चेंडू प्रश्न निर्माण करेल दहिवली संघासाठी. एक निर्धाव चेंडू अडचणी निर्माण करेल दहिवली संघासाठी आणि एक निर्धाव चेंडू आनंदाचं वातावरण निर्माण करेल परिवारीय संघासाठी. यावेळेस चांगला चेंडू, अतिशय चांगला फटका सुद्धा होता. हलक्या हाताने खेळून काढलं होतं. बॅटच्या टोला स्पर्श झाल्यानंतर लॉंग ऑन बाउंड्रीवरती चेंडूला अडवलं. 1 धाव या चेंडूवरती येताना आपल्याला बघायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी आहे. व्हेरी गुड बॉलिंग. दीपेश उजव्या हातानं उंचपुरा हा गोलंदाज, 5 ते 6 फुटाची उंची बसलेला हा भारदस्त खेळाडू उजव्या हातानं जात असताना आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने येत असताना 100% मेहनत, 100% कमिटमेंट बघायला मिळाली आहे मयुरेशची. चित्त्याच्या वेगानं चेंडूवरती झेपावत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून वाचवलं. 2 धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवत असताना धावफलकाला थोडस पुढे जाण्यापासून रोखतोय. 58 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत. 7वं षटक दीपेशचं. या षटकामध्ये 4 चेंडूंचा सामना आपल्याला बघायला मिळाला. 5 धावा खर्च करणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. अतिशय महत्वाचं, अतिशय दबावाचं हे षटक, पण आपल्या अनुभवाचा पुरेपूर इथं वापर केला जातोय. आपल्या अनुभवाची मात्र शिदोरी मैदानात खोलत असताना दीपेश नावाचा हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर या षटकामध्ये सुद्धा अद्यापर्यंत 5च धावा त्यानं खर्च केल्यात. षटकातला 5वा चेंडू घेऊन सज्ज असेल. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज गौरव. अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय. लॉंगावरती क्षेत्ररक्षक सज्ज होता. अगदी पुढे जाऊन चेंडूला अडवलं. 1च धाव्या चेंडूवरती येते. सामन्यामध्ये रंजकता कायम आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर शेरे संघ, एका बाजूला शेरे संघ आणि एका बाजूला दहिवली संघ. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. किल्ला लढवत असताना फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल. संकेत अद्यापर्यंत नाबाद आहे. जो सलामीसाठी आलाय स्ट्राईक वरती आहे. या वेळेला ऑनसाइडला खेळून काढले. पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये अडवलं जातंय. 1च धाव. अतिशय चांगली गोलंदाजी. गोलंदाज
दीपेशचं करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. शेवटचे 6 चेंडू, 7 धावांची गरज आहे. सामना अद्यापही दोनही संघासाठी ऑन आहे. ज्या वेळेला अशा प्रकारची धावसंख्या असते, ज्या वेळेला अशा प्रकारचं समीकरण असतं, त्यावेळेला निश्चितच प्रेशर असतो गोलंदाजावरती, निश्चितच प्रेशर असतो फलंदाजांवरती सुद्धा. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. परिवॉरियर संघ म्हटला म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा लढवय्या संघ म्हणून या संघाची ख्याती आपण पाहिली आहे. गेल्या वर्षीच्या एसपीएलच्या हंगामामधला बक्षीसपात्र फेरीमधला हा संघ आहे आणि तोच संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतो. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अद्यापपर्यंत जर विचार केला तर एक लढवय्याप्रमाणे खेळ त्यांचा राहिलाय. निश्चितच धावसंख्या थोडी कमी बनली होती, अपेक्षापेक्षा थोडं कमी टार्गेट त्यांनी सेट केलं होतं. मात्र सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत घेऊन जाणारी ही खेळी आपल्याला बघायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी दीपेशची झाली, अतिशय चांगली गोलंदाजी मयुरेशची बघायला मिळाली. रुपेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला एक चांगल्या सुस्थितीमध्ये आणलंय. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. संकेत पाठीचा कणा दहिवली संघाच्या अद्यापपर्यंत स्ट्राईक वरती सज्ज आहे आणि त्याच्या समवेत फलंदाज घबरावं. या दोघांना मात्र एक शांत डोक्यानं खेळावं लागेल. डोक्यावरती बर्फाची लादी ठेवावी लागेल. परिस्थिती गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये मात्र खंबीर राहावं लागेल. 5-6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती युवा गोलंदाज हरहुन्नरी खेळाडू रितेश आलाय, गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पंचांच्या डावीकडून जाईल, उजव्या हाताने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. पहिला चेंडू संकेतसाठी. अतिशय चांगला चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर उंची कमी ठेवली. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र रडार पासून दूर निघून जाणारा हा चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती मात्र इथून संघर्षाला सुरुवात करतोय. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. निश्चितच हा सामना प्रेक्षकांची रंजकता वाढवणारा सामना, रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना. चला मित्रांनो स्पीडअप करा. शेवटचे 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. मेहनत कराल तर यश निश्चितच मिळेल मित्रांनो. आपल्या स्वप्नांवरती काम करावं लागेल. यश तुमच्या पदरात नक्कीच पडेल. दुसरा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरून रितेशला आपण पाहतो. संकेतसाठी यावेळेस दबाव बघायला मिळाला. दबावामध्ये टाकलेला हा चेंडू लेगस्टिकच्या जास्त बाहेर जातोय. एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न. गरज होती का प्रयोग करण्याची, कारण या अगोदरचा चेंडू त्यानं निर्धाव फेकला होता. पण समोर फलंदाज तितक्या ताकदीचा आहे, फलंदाज तितक्या दहशतीचा आहे. मोठा फलंदाज बघायला मिळतोय संकेत. अद्यापर्यंत एक चला स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा मित्रांनो. चला पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि त्यांना सहकार्य करणं हे आपलं लक्षण काम असतं. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. या वेळेला ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू गॅप मध्ये चाललाय मात्र क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने झेपावत असताना चेंडूला आपल्या कवेत घेतलाय. एकच धाबेवरती अतिशय चांगलं कमिटमेंट, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली आहे. या वेळेला एकच धाव येते. धावफलकात भर घातली जाते. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 61 धावा, असं 62 धावा. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. गोलंदाज रितेश अतिशय दबावाचं हे षटक, अतिशय दबावाचा हा खेळ बघायला मिळतोय. या वेळेला एलबीडब्ल्यू साठी अपील केलं जात आहे. रिवर्सचा प्रयत्न होता मात्र बॅटला कनेक्ट करू शकला नाहीये. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू घेतला जातोय. मी आदरणीय रामभाऊ पाटोळे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहूयात. थोड्याच क्षणामध्ये काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेल की या चेंडूवरती निश्चित काय निर्णय येईल. दूध का दूध, पाणी का पाणी. एलबीडब्ल्यू साठी अपील केलं गेलंय. पंचांनी नाबाद घोषित केलंय
ऑनफिल्ड पंचांचा निर्णय जर आपण पाहिला तर लेग स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू असा त्यांचा निर्णय आलाय. पाहूया काय घडेल हे मात्र पाहायला मिळेल. आमची टेक्निकल टीम tenniscricket.in चे सर्वे सर्व प्रथमेश सर आणि त्यांच्या समूहात आपण पाहू शकतो राम पाटोळे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चेक केलं जात आहे. निर्णय काय असेल हा थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या समक्ष येईल. अतिशय क्रुशल हा निर्णय असेल कारण या चेंडूवरती जवळजवळ भवितव्य अवलंबून. मैदानात जर पाहिलं तर स्मशान शांतता. मी मगाशीच म्हटलं होतं परी वॉरियर संघ म्हटला म्हणजे एक ताकदवर संघ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडायचा नाही ही जिद्द त्यांची आपण कित्येक वर्षापासून पाहतोय. तीच जिद्द इथं दाखवत असताना नॉट आउट. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पंचांचा निर्णय. तीन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती रितेश अतिशय महत्वाची अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी 3 चेंडू आणि 4 धावा. दबाव पाहायला मिळतोय दहिवली संघावरती. दबाव पाहायला मिळतोय शेरे संघावरती. अतिशय रोमहर्षक सामना. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. संकेत मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय दुसऱ्या बाजूला मात्र वनवा लागल्यासारखे सगळे फलंदाज एका मागून एक बाद होत गेले. आता मात्र संकेत वरती ही जबाबदारी आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे मित्रांनो. हा सामना मात्र निश्चितच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा ठरतोय. गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज रितेश पंचांच्या डावीकडून. या वेळेस हा अतिशय चुकीचा चेंडू बघायला मिळाला. एक धाव अवांतरची येईल एक धाव बाईची येईल. बाईची एक धाव प्लस वाईटची एक. पंचांचा इशारा 2 धावा. 2 धावा मात्र इथून फुकटच्या पदरात बहाल केल्या जात आहेत आणि दबाव कमी केला जाईल इथून दहिवली संघावरचा. शेवटच्या 3 चेंडूवरती 2 धावांची गरज. सामना थोडासा मोमेंटम शिफ्ट झालाय. या वाईट चेंडून मात्र दहिवली संघामध्ये आणि दहिवली संघाच्या गोटामध्ये थोडस आनंदाचं वातावरण. या वाईट चेंडूने मात्र 2 धावा इथून धावफलकावरती अंकित झाल्या. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र प्रेडिक्शन करणं नेहमी चुकीचं असतं. 67 धावांचं माफक लक्ष वाटत होतं मात्र सामना गरम. या वेळेला खेळून काढलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज दबावाखाली बघायला मिळाला. फलंदाज बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये धक्का. गौरव बॅक टू द पॅव्हेलियन. छत्रपती शिवरायांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करणार हे गाणं आपण ऐकलं मित्रांनो. सामना मात्र जर पाहिला तर एखाद्या रणसंग्रामापेक्षा कमी नाहीये. आयोजकांच्या मेहनतीला आयोजकांच्या आयोजनाला प्रचंड न्याय देणारा हा सामना. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मैदानावरती स्मशान शांतता. गोलंदाजी मार्कवरती रितेशला आपण पाहतोय युवा गोलंदाज. पण दबावामध्ये गोलंदाजी कशी करायची. आगीमध्ये पडल्यानंतर खरं सोनं निखारून येत असतं याचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते एक अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू 2 धावांची गरज आणि स्ट्राईक वरती दहिवलीचा तारणहार फलंदाज संकेत. या वेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि नशिबाची साथ मिळत असताना हा चेंडू सीमा पार. विजयी चौकार.
अतिशय जबरदस्त लढत बघायला मिळाली. या ठिकाणी वितरित करण्यात येते मॅन ऑफ द मॅच संकेत.